तुम्हाला माहितीये का, जवळपास प्रत्येक दिवशी त्याच्या घरी पार्सल यायचं आणि ते कशासाठी हे जाणून घेऊया आपल्या मला लडाख बघायचं या सिरीजच्या भाग 1 मध्ये. तर मित्रांनो, या संपूर्ण सिरीज मध्ये आपण गोष्ट पाहणार आहोत 4 मित्रांनी मिळून एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये दिवस काढलेल्या लडाखच्या या प्रवासाची. लडाखला जायच्या आठवड्याभर आधी लडाखमध्ये लागणारी सगळी हत्यारं त्यांनी मागवली. लहान मुलाला जसं नवीन गोष्टीचं कुतूहल असतं ना, तसं येणारा प्रत्येक बॉक्स ते अगदी लहान मुलासारखं उघडून बघायचे. कडाक्याच्या थंडीमध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी अगदी कमीत कमी किमतीत चांगल्या वस्तू यांनी कुठून खरेदी केल्या हे तुम्हाला या सिरीजच्या शेवटी नक्कीच कळेल. घरपोच वस्तू तर मागवल्या, पण थंडीमध्ये सर्व्हाइव्ह करायचे, मग काही गोष्टी अगदी चांगल्या क्वालिटीच्या लागतील म्हणून यावेळी खर्चाकडे न बघता त्यांनी थेट डिकॅथलॉनच्या दिशेने आपली पावलं वळवली. फक्त घेतलेली वस्तू बास्केटमध्ये टाकली की कम्प्युटरवर त्याची रोख पावती लगेच बनते हे पाहून त्यांना नवल वाटलं आणि प्रवासासाठी लागणारं राशन पाणी सुद्धा त्यांनी डीमार्ट मधून घेतलं. खरेदी केलेल्या सर्व हत्यारांची इथे रंगीत तालीम चालू आहे. पण तुम्हाला काय वाटतं, लडाखला गेल्यावरती यांना पहिला धक्का कोणता बसेल? थंडी, ऑक्सिजन की अजून काही? हे सर्व तुम्हाला कळेल आपल्या या सिरीजच्या पुढच्या भागात. तो बघण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चाकरमनी व्लॉग्स या चॅनलला फॉलो करा.